आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। आता आपण त्या महान परमेश्वराला गाण्याद्वारे उंचावणार आहोत। सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे। यीशु के ही गुण गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। यीशु के वचन को सुनाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू। गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू। धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम। धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम। जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाम। जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाम। मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाम। मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाम। आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाम। आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू
हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 99 आराधना हो तेरी. गीत क्रमांक 99 आराधना हो तेरी. आराधना हो तेरी आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं अम्मा चरणों में, सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम. तुम्हें मिल जाए मेरे दिल में तुम हर दिन वास करे. आराधना हो तेरी आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं अम्मा चरणों में, सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम. तुम्हें मिल जाए मेरे दिल में तुम हर दिन वास करे. यीशु जी हम अपने को तेरे पूज्य हाथों में देते, सारे पाप हमारा दूर कर दे. दुख भार सबको उठा दे तू. आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में. आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में. आराधना हो तेरी आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते अम्मा चरणों में, सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम. तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे. पूजा बलि बनकर हम तुम्हें लीन होना चाहते, सारा जीवन मेरा समर्पित है. अपना प्रियतम बना लो मुझे, सर्वस्व अधिकार भी तू ही है मेरे जीवन में. सर्वस्व अधिकार भी तू ही है मेरे जीवन में. आराधना हो तेरी आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते अम्मा चरणों में, सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम. तुम्हें मिल जाए मेरे दिल में तुम हर दिन वास करे. आराधना हो तेरी आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते अम्मा चरणों में, सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम. तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे. मेरे दिल में तू हर दिन वास करे. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार.
हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का घ्याविना हाती टाळ मृदुंगा आळवा प्रेमे होऊनी दंग घ्याविना हाती टाळ मृदुंगा आळवा प्रेमे होऊनी दंग त्या प्रभूच्या थोर महिमा गाऊनी धावाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का संकटे येता जो करी साथ ये धावोनी देजणी हात संकटे येता जो करी साथ ये धावोनी देजणी हात त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का दाविली प्रीती त्यागुणी प्राण जिंकले वेगे मृत्यू सैतान दाविली प्रीती त्यागुणी प्राण जिंकले वेगे मृत्यू सैतान तो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का हालेलुया 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 आता आपण त्या प्रेमळ परमेश्वराला गाणं गाऊन नाचून गाऊन धन्यवाद देणार आहोत. सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. हालेलुया 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 यीशु नामे उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया यीशु नामे उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया राजाओं का राजा यीशु हालेलुया राजाओं का राजा यीशु हालेलुया वो प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया वो प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया यीशु नामे उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया यीशु नामे उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया चंगा करने वाला यीशु हालेलुया
वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, वो शांति का है मार्ग यीशु हालेलुया, वो शांति का है मार्ग यीशु हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, हालेलुया 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 हालेलुया, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती, स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू, स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, हालेलुया 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 हालेलुया, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला, कृषी मरुनी प्राण दिदला, कृषी मरुनी प्राण दिदला, तारी आले तू जगताला, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, अमातारिले रक्ताने, अमातारिले रक्ताने, राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे, द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा, हालेलुया 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 ख्रिस्त माझा तो सर्वांच्या यान मात्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला, ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला, तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा,
हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आता आपण त्या महान प्रभूची स्तुती आणि आराधना करणार आहोत, म्हणून तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, त्या परमेश्वराला धन्यवाद देण्यापूर्वी, त्याची स्तुती त्याची आराधना करण्यापूर्वी आपलं हृदय साफ करा. त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करण्यापूर्वी आपलं हृदय पहिल्याने साफ करा. तुमच्या मनात कोणाविरुद्ध राग असेल तर त्या सर्वांना प्रभू येशूच्या नावाने क्षमा करा. तुमची पापं त्या प्रभूसमोर कबूल करा, पश्चाताप करा आणि पापांसाठी प्रभूजवळ क्षमा मागा. पहा, प्रभू येशूने त्याच्या पवित्र रक्ताने आपल्याला साफ केलं, त्याने आपल्याला शुद्ध केलं, म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, पहा, रात्री तुम्ही झोपलात आणि आज सकाळी तुम्ही झोपेतून जागे झालात तर त्या परमेश्वराने तुम्हाला सांभाळलं, त्याने तुम्हाला चांगली झोप दिली आणि त्याने तुम्हाला निर्भय ठेवलं, त्याने तुम्हाला निश्चिंत ठेवलं, त्याने तुमचं रक्षण केलं, म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. हृदयाने त्याची स्तुती करा. पहा, त्याने जगाच्या व्यर्थतेतून तुम्हाला बाहेर काढून आज त्याच्या पवित्र उपस्थितीत आणलं. तुम्ही तुमच्या बुद्धीने ताकदीने इथपर्यंत पोहोचू शकला नाहीत, तर ही केवळ आणि केवळ त्या प्रभूची कृपा आहे. त्याने आज तुम्हाला त्याच्या पवित्र भवनात आणलं, म्हणून अंतःकरणाने त्या प्रभूला धन्यवाद द्या. हृदयाने त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, तो परमेश्वर वैभवाने, गौरवाने, सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. त्याने या सृष्टीची निर्मिती केवळ शब्दाद्वारे केली. तो बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. त्याने आपल्यासाठी आकाश निर्माण केलं, त्या आकाशामध्ये सूर्य, चंद्र, तारे निर्माण केले. धन्यवाद प्रभू. पहा, त्या परमेश्वराने आपल्यासाठी शुद्ध हवा निर्माण केली आणि तोच आपल्याला आकाशातून पाऊस देतो आणि आपली पाण्याची गरज भागवतो, म्हणून हृदयातून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, त्याने आपल्यासाठी ही सुंदर जमीन बनवली. या जमिनीमध्ये त्याने विविध प्रकारची झाडे, झुडपे, फळे, फुले निर्माण केली, म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. या संपूर्ण सृष्टीमध्ये एवढ्या प्रकारची फळं आहेत, एवढ्या विविध प्रकारची फुलं आहेत की आपण कल्पना देखील करू शकत नाही. या सर्व अद्भुत कामांसाठी त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, कारण त्याने ही संपूर्ण सृष्टी त्याच्या वात्सल्याने भरली आहे. ही संपूर्ण सृष्टी त्याने विविध रंगांनी भरली आहे. जेव्हा आपण या सृष्टीकडे पाहतो तेव्हा आपलं हृदय आनंदित होतं, आपलं मन प्रसन्न होतं, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याच्या प्रत्येक अद्भुत कामाची आठवण करून त्याला धन्यवाद द्या, त्याची प्रशंसा करा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, या सृष्टीची निर्मिती त्याने केवळ शब्दाद्वारे केली, परंतु त्याने आपल्याला त्याच्या पवित्र हातांनी घडवलं. जसा तो आहे तसं त्याने आपल्याला निर्माण केलं. त्याने आपल्याला हे सुंदर शरीर दिलेलं आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद. आजच्या या क्षणापर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलं आहे, म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. हृदयाने त्याची स्तुती करा, त्याच्या नावाचा जय जयकार करा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, तुला हृदयातून धन्यवाद.
भाऊ बहिणींनो, हृदयातून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण तो परमेश्वर महान आहे आणि त्याने आपल्या जीवनावर असंख्य असे उपकार केलेले आहेत. त्या प्रत्येक उपकाराबद्दल हृदयातून त्या प्रभूला धन्यवाद द्या, कारण त्या प्रत्येक उपकाराची फेड आपण कधीही करू शकत नाही, तर आपण केवळ त्या प्रभूला स्तुतीचा यज्ञ अर्पण करू शकतो. म्हणून आपलं मुख उघडा आणि त्याने तुमच्या जीवनावर जे उपकार केलेले आहेत त्या प्रत्येक उपकाराबद्दल हृदयातून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याची प्रशंसा करा. होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आपण सर्व अंधकारात होतो, आपण आपापला मार्ग धरला होता, आपल्या जीवनाला कोणत्याही प्रकारची आशा नव्हती, परंतु त्या प्रभूने स्वर्गातून आपल्यावर दया केली आणि त्याने आपल्याला या सृष्टीतून निवडून घेतलं आणि त्याने आपल्याला त्याची प्रजा बनवलं. त्याने आपल्याला जिवंत देवाची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलेला आहे. म्हणून हृदयाने त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, कारण त्याने आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवला आहे आणि त्या सत्याच्या मार्गाने तो प्रभू आपल्याला चालवत आहे, कारण मार्ग, सत्य आणि जीवन तोच आहे. म्हणून हृदयाने त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण आपण जेव्हा कधी आजारी असतो तेव्हा तो आपल्याला व्यंगेत घेतो आणि तो आपल्याला आजारातून बरं करतो. जेव्हा आपण दुःखात, संकटात, विपत्तीत असतो तेव्हा तो आपल्या अश्रू पुसतो आणि आपल्याला प्रत्येक संकटातून, प्रत्येक समस्येतून बाहेर काढतो. होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, जेव्हा आपण त्याला हाक मारतो तेव्हा तो त्याच्या स्वर्गीय निवासस्थानातून आपली प्रार्थना ऐकतो आणि आपल्याला उत्तर देतो. जेव्हा आपण पडतो तेव्हा तो आपला हात पकडतो आणि आपल्याला पुन्हा उभं करतो. म्हणून हृदयातून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, कारण तो आपला शरणस्थान आहे, तो आपला उत्तम गड आहे. होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, तो आपला असा सहाय्यक आहे की जो कधी डुलकी घेत नाही, जो कधी झोपत नाही, तर तो सर्वदा आपले सहाय्य करायला सदा सिद्ध असतो. म्हणून हृदयाने त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, कारण त्याने आपल्याला सगळं काही विपुलतेने दिलं आहे आणि तो आपल्या जीवाचा मेंढपाळ आहे. म्हणून त्या प्रभूला अंतकरणातून धन्यवाद द्या, हृदयाने त्याची प्रशंसा करा, मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या प्रेमासाठी धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद प्रभू, धन्यवाद. अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा. अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा.
माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आता या त्या प्रभूच्या क्रुसासमोर आणि आठवण करा आपल्या प्रभूने आपल्यासाठी केवढ्या वेदना सहन केल्या. होय प्रभू. आत्म्याने त्या क्रुसासमोर उभे राहा आणि आठवण करा आपल्या प्रभूचं ते दुःख सहन. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असून सुद्धा त्याने आपल्यासाठी सर्व काही सहन केलं. होय प्रभू. आपण पाप केली, परंतु त्या सर्व पापांची शिक्षा आपल्या प्रभूने घेतली. होय प्रभू. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आठवण करा त्याचं ते दुःख. त्याने आपल्यासाठी मुखावर थुंकी झेलली, होय प्रभू. त्याला चपराका देण्यात आल्या. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आठवण करा की त्याने आपल्यासाठी भयानक मार सहन केला. होय प्रभू. त्याच्या मस्तकावर विषारी काट्यांचा मुकुट रोवण्यात आला. होय प्रभू. त्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आठवण करा की आपल्या प्रभूने हे सर्व काही आपल्यासाठी सहन केलं. होय प्रभू. त्याने आपल्यासाठी स्वतःचं निष्कलंक आणि पवित्र रक्त वाहिलं होय प्रभू. आणि त्या रक्तामध्ये आपली पापं धुतली गेली. होय प्रभू. त्याने आपल्यासाठी स्वदेहाचं बलिदान केलं धन्यवाद. आणि आपल्यासाठी सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली. होय प्रभू. म्हणून हृदयाने त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याच्या या महान उपकारासाठी अंतःकरणातून त्याची स्तुती करा, करतो प्रभू. कारण त्याने आपल्याला त्याचं शरीर आणि रक्त देऊन त्या दुष्टाच्या हातून विकत घेतलं. होय प्रभू. त्याने आपल्याला मोलाने विकत घेतलेलं आहे. धन्यवाद प्रभू. म्हणून त्याच्या या उपकारासाठी हृदयातून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या या महान उपकारासाठी तुला धन्यवाद. तुझ्या या महान प्रेमासाठी तुला धन्यवाद. तू आम्हाला वाचवलंस प्रभू. तू आम्हाला वाचवलंस प्रभू. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया. 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 सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया. 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 क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. पाप मिटाकर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. पाप मिटाकर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आता आपण त्या प्रभूची आराधना करणार आहोत. म्हणून गुडघ्यांवर या.
आणि आत्म्याने त्या प्रभूची आराधना करा. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा आणि त्या प्रभूची उपासना करा. पहा, तो पवित्र पवित्र अतिपवित्र आहे, जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तो अगम्य प्रकाशात वस्ती करणारा परमेश्वर, जो कधीही बदलत नाही. त्या प्रभूची आराधना करा, त्याचीच उपासना करा. ज्याने सर्व काही निर्माण केलं, जो या सृष्टीचा तुमचा माझा पालन करता आहे, त्या प्रभूची आराधना करा, त्याची उपासना करा. आत्म्याने त्याची आराधना करा, कारण आदर सन्मान गौरव यासाठी केवळ तोच योग्य आहे. त्या परमेश्वराची आराधना करा. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु. होय पहा, प्रभू येशूने त्याचं मौल्यवान आणि निष्कलंक रक्त आपल्यासाठी वाहिलं. आपल्यासाठी त्याने स्वदेहाचं बलिदान केलं, परंतु मरणाच्या तिसऱ्या दिवशी तो गौरवाने पुन्हा जिवंत उठला आणि आज देखील तो जिवंत आहे. त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं आणि तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू तयार आहे. म्हणून आपली हृदय उघडा आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात, बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतःकरणात.
ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये, तुझ्या प्रेमाने आम्हाला भर. ये पवित्र आत्म्या ये, ये प्रभू ये, आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझी गरज आहे प्रभू. भर आम्हाला, घे आमचा ताबा, घे आमचा ताबा. ये पवित्र आत्म्या ये, ये प्रभू ये पवित्र आत्मा. पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में ये पवित्र आत्म्या तू ये ना, हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्म्या तू ये ना, हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्यांनी पाहायचं आहे मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 6 वचन 5 आणि 6. मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 6 वचन 5 आणि 6 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांस आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त या वचनातून फार महत्त्वाचा असा सल्ला आपल्याला देत आहे. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा ढोंग्यासारखा असू नको. प्रभू येशू या ठिकाणी ढोंगी असा शब्द वापरत आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका. लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात
आणि चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. हे कोणाविषयी म्हटलेलं आहे? असे लोक ज्यांच्या प्रार्थनेमध्ये काहीही हृदय नसतं, असे लोक ज्यांच्या प्रार्थनेत देवाकडे खरं मन नसतं, असे लोक ज्यांच्या प्रार्थनेत फक्त दिखाऊपणा असतो, म्हणजे ढोंगीपणा असतो. ते दुसऱ्यांना दाखवण्यासाठी प्रार्थना करतात. प्रभू म्हणत आहे की ते आपले प्रतिफळ भरून पावलेले आहेत. त्यांना त्यांचं प्रतिफळ मिळालं कारण त्यांनी लोकांना दाखवण्यासाठी ढोंग्यांसारखी प्रार्थना केली. आणि मग आत्ता देव सल्ला देत आहे, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. हालेलुया, 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 हालेलुया. ढोंगी प्रार्थना आणि खरी हृदयातून आलेली प्रार्थना यामध्ये हा फार मोठा फरक आहे, फार मोठं अंतर आहे. प्रभू येशूने अशा ढोंगी प्रार्थनेबद्दल एकदा नाही अजून काही वेळा सांगितलं आहे. आणि त्याने शास्त्री आणि परुषी म्हणजे लोकांचे जे धर्मपुढारी होते त्यांना पण याच्यातून सांगितलेलं आहे की ते सुद्धा ढोंग्यासारखे प्रार्थना करतात लोकांना दाखवण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आपण प्रार्थना केली पाहिजे असं बायबल आपल्याला वारंवार शिकवतं. देवाचं वचन आपल्याला सांगतं की आपण प्रार्थनेत राहिलं पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये रोज सातत्याने प्रार्थना केली पाहिजे. परंतु या वचनातून प्रभू आपल्याला सांगत आहे की आपल्याला प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे आणि कशा प्रकारे करू नये. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी प्रार्थना करू नये, ढोंग्यांसारखी. येशूने ढोंगी शब्द वापरला आहे. यामध्ये खूप लोक येतात, असे लोक ज्यांना देवाची वचनं माहीत आहेत, ज्यांना देवाच्या वचनाचं ज्ञान आहे, पण त्यांची मनं मात्र देवाकडे लागलेली नसतात. प्रार्थना करताना जर मन देवाकडे लागलेलं नाही आणि फक्त तोंडातून शब्द बाहेर पडत आहेत आणि खूप गोष्टी तोंडाने बोलल्या जात आहेत, तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे ही प्रार्थना खरी प्रार्थना नाही आहे, देवाला मान्य असलेली प्रार्थना नाही, तर येशूच्या शब्दात ती ढोंगी प्रार्थना आहे. ढोंगी प्रार्थना म्हणजे दिखाऊ प्रार्थना, लोकांना दाखवण्यासाठी आणि आपल्याच मनाचं समाधान करण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक प्रार्थनेच्या बाबतीत एक सत्य नेहमी समजून घ्या की आपण प्रार्थनेमध्ये किती बोलतो हे महत्त्वाचं नाही, देव आपलं किती ऐकतो आणि देव आपल्याशी किती बोलतो हे महत्त्वाचं आहे. तुम्ही किती बोललात, मी किती बोलले हे महत्त्वाचं नाही, देव आपल्याशी किती बोलला आणि आपण जे काही बोललो त्यातलं देवाने किती ऐकलं ते महत्त्वाचं आहे. आणि ते जर होत नसेल आणि आपण जर एक एक तास 2-2 तास मोठमोठे शब्द वापरून प्रार्थना करत असू तर ती सगळी प्रार्थना व्यर्थ आहे. आणि असल्या प्रार्थनेचं देवाकडून आपल्याला काहीही प्रतिफळ प्राप्त होत नाही. येशू म्हणतो ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. त्याने लोकांना दाखवण्यासाठी प्रार्थना केली ना, लोकांनी बघितलं, लोक त्यांना सज्जन म्हणतात, चांगलं म्हणतात, सभ्य म्हणतात, लोक म्हणतात वा रे वा काय सुंदर प्रार्थना केली, काय भारी शब्द वापरले, काय प्रार्थना करतो हा, काय प्रार्थना करते ही. होतं असं अनेकांच्या बाबतीत की त्यांची प्रार्थना ऐकल्यानंतर सगळे लोक त्यांची स्तुती करतात, पण देव म्हणतो मी काही ऐकलंच नाही, मला काही ऐकायला आलंच नाही. कारण देवाला असली ढोंगी प्रार्थना ऐकू जात नाही, देवाला हृदयातून आलेली प्रार्थना ऐकायला जाते. हालेलुया, हालेलुया. देव आत्मा आहे आणि म्हणून आपण बाह्य गोष्टीने देवाशी जोडले जाऊ शकत नाही. आपल्याला हृदयानेच देवाशी जोडलं गेलं पाहिजे. ब्रदर एक सत्य घटना सांगायचे, कुठेतरी बाहेरच्या देशात घडलेली घटना आहे. मोठा सभागृह होता, प्रार्थनेसाठी लोक जमले होते आणि गाणारे पण होते देवाचीच माणसं, त्यांना काय गॉस्पेल सिंगर म्हणतात. एक एक जण येत होते
आणि आपल्या सुरेल आवाजामध्ये गाणी गात होते. लोक प्रार्थनेलाच बसले होते आणि प्रत्येक जण येत होते आणि आपल्या सुंदर आवाजात, जो देवानेच त्यांना दिलेला आहे, त्या आवाजात गाणं गात होते. आणि गाणं गाताना ते कशी मस्त स्टाईल बिल मारतात तुम्हाला माहीत असेल. मग खूप लोक आनंदी होत होते, हसत होते, टाळ्या वाजवत होते. प्रत्येक गाणं संपलं की टाळ्या वाजवून गाणाऱ्याचं अभिनंदन केलं जात होतं. असे 4-5 गायक येऊन गेले आणि त्यानंतर एका धर्मगुरूचा नंबर आला. ते एकदम साधे होते, त्यांच्याकडे भारी काही नव्हतं ना, त्यांच्याकडे सुरेल आवाज होता. ते माईकवरती आले आणि त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. गाणं इंग्लिशमध्ये होतं, पण मराठीत ते गाणं असं आहे, परमेश्वर मेंढपाळ माझा. हे इंग्लिशमधून त्यांनी गाणं गायची सुरुवात केली. आणि ज्या वेळेला त्यांनी गाणं गायची सुरुवात केली तेव्हा कोणी वा 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 केलं नाही, पण त्यांनी गाणं गायची सुरुवात केल्यानंतर पूर्ण सभागृहातलं वातावरण बदलून गेलं आणि लोक रडायला लागले, सामर्थ्याने पडायला लागले आणि बरे व्हायला लागले. हालेलुया, हालेलुया. ब्रदर म्हणायचे, सुरुवातीला 3 ते 4 भारी सिंगर येऊन गेले आणि त्यांची गाणी ऐकून लोक वा 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 करत होते, टाळ्या वाजवत होते, त्यांचं अभिनंदन करत होते. पण जेव्हा हे धर्मगुरू आले आणि त्यांनी, साधे धर्मगुरू होते एकदम, आणि त्यांनी नम्रपणे हे गाणं गायला सुरुवात केली, परमेश्वर मेंढपाळ माझा, तेव्हा वातावरण बदलून गेलं. कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत, कोणी त्यांना वा वा बोललं नाही, कोणी त्यांची प्रशंसा केली नाही, पण वातावरण बदललं. म्हणजे काय झालं? देवाच्या कृपेचा वर्षाव सुरू झाला. सुरुवातीला असे गात होते, त्यांच्या गायनामुळे ऐकणाऱ्यांना खूप आनंद मिळत होता, खूप आनंद. तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना गोड आवाजात गाणं असलं की ऐकायला आवडतं. ती नैसर्गिक गोष्ट आहे की आपल्याला सुंदर आवाजातलं गाणं ऐकायला आवडतं. म्हणून सुरुवातीच्या गायकांनी गायलं, सगळ्यांना आनंद झाला, सगळे त्यांचं अभिनंदन करत होते. आणि नंतर जो गायक आला तो मुळी गायक नव्हताच, तो एक देवाचा साधा नम्रदास होता. त्याच्याकडे सुरेल आवाज नव्हता, परंतु जेव्हा त्याने गायला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या कानाला नाही स्पर्श झाला, हृदयाला स्पर्श झाला. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे काय झालं? आधीच्या गायकांना देवाने दिलेले एक नैसर्गिक दान, आवाजाचं दान, ते वापरून त्यांनी आपली सगळी कला लोकांसमोर सादर केली. लोकांच्या कानाला बरं वाटलं. नंतर आला देवाचा दास, नम्रदास, ज्याने नम्रपणे हृदयातून गाणं गायलं. हृदयातून, त्याचं गाणं कंठातून आलं नाही, हृदयातून आलं. आणि ते हृदयातून आल्यामुळे देवाच्या कृपेचा वर्षाव सुरू झाला. आणि जसे ते फादर गात गेले, संपूर्ण सभागृहामध्ये पवित्र आत्म्याचा वर्षाव व्हायला लागला. लोक रडायला लागले, पडायला लागले आणि देवाच्या सामर्थ्याने बरे व्हायला लागले. आता आधीची पण गाणी देवाचीच होती आणि हे पण गाणं देवाचंच होतं. गाणारे वेगवेगळे, कोणत्या हृदयातून आलं ते महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण शास्त्री आणि परुषी आणि जकातदार याची प्रार्थना बायबलमध्ये वाचतो, जी अजून कोणी नाही तर येशूने स्वतः सांगितली. परुषी पुढे उभा राहून सुंदर प्रार्थना करतोय, जकातदार मागे उभा राहून एकच वाक्याची प्रार्थना करतो. परुषी, धर्मपंडित, ज्याला किती ज्ञान आहे, ज्याला किती काय काय सगळं माहिती आहे, यहोवा देवाचं नियमशास्त्र त्याला पाठ असावं, त्याला सगळं माहीत आहे. आणि तो मंदिरात येऊन जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा साध्या लोकांसारखे साधेसुधे शब्द नाही वापरत, तो भारी शब्द, उच्च शब्द वापरून प्रार्थना करतो. पण देवाने त्याची प्रार्थना ऐकलीच नाही. जकातदार, जगाच्या दृष्टीने पापी माणूस, मंदिरात मागे उभा राहतो आणि वर पण न बघता खाली बघून आपली छाती बडवून घेऊन म्हणतो, हे देवा, मज पाप्यावर दया कर. आणि देवाने त्या मागच्याची प्रार्थना ऐकली. जो पुढे उभा होता त्याच्याकडे देवाने बघितलं नाही, त्याला बायपास केलं. आणि जो मागे होता त्याची प्रार्थना, आणि ती पण एक वाक्याची प्रार्थना, हे देवा, मज पाप्यावर दया कर. यामध्ये काय मोठे साहित्यिक शब्द आहेत, काय मोठे उच्च विचार आहेत.
काय आहे या शब्दामध्ये? पण देवाला हृदयातून आलेले शब्द आवडतात, खऱ्या मनाचे शब्द आवडतात. ढोंगीपणा, दिखाऊपणा देवाला अजिबात चालत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्ही बहिणींना पण सांगतो, प्रार्थनेला येता तेव्हा नट्टापट्टा करून येऊ नका, खूप स्वतःला सजवून येऊ नका. आणि आजकाल काही भाऊ पण करतात तसं. असल्या गोष्टी किमान देवाच्या घरात तरी करू नका, कारण देवाला ढोंगीपणा आणि दिखाऊपणा आवडत नाही. देवाला हृदय बघायचं असतं. देवाला असली हृदय आवडतं, असली खरं जेन्युइन हृदय देवाला आवडतं. ढोंगीपणा, दिखाऊपणा, लोकांना दाखवण्यासाठी केलेल्या गोष्टी या देवाला अजिबात चालत नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, जेव्हा ढोंगी माणूस प्रार्थना करतो तेव्हा त्याच्या प्रार्थनेमध्ये खूप मोठाले शब्द असतात. ऐकणाऱ्यांना वाटतं काय भारी प्रार्थना आहे, काय सुंदर प्रार्थना आहे. पण सगळ्यात पहिली गोष्ट, असा माणूस आपल्या प्रार्थनेद्वारे देवाशी अजिबात जोडला जात नाही. त्याच्या प्रार्थनेने तो देवाशी जोडला जात नाही. त्याचा आणि देवाशी काहीही संबंध नसतो. तो फक्त आपल्याच मनाचं समाधान करण्यासाठी बोलत असतो. भले त्याचे डोळे उघडे असतील किंवा डोळे बंद असतील, पण हे खरं आहे की तो देवाशी अजिबात जोडला जात नाही. आणि दुसरी गोष्ट, असल्या प्रार्थनेचं देवाकडून काहीही प्रतिफळ प्राप्त होत नाही. जकातदाराची प्रार्थना, हे देवा मज पाप्यावर दया कर, अश्रू ढाळून दुःखी अंतकरणाने जड हृदयाने त्याने केलेली प्रार्थना एवढी फलदायी प्रार्थना झाली की त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या पापांची देवाने त्याला क्षमा केली. आणि येशू म्हणाला, तो नीतिमान ठरून आपल्या घरी परत गेला. ती हृदयातून आलेली प्रार्थना फलदायी प्रार्थना झाली. त्या प्रार्थनेचं त्याला पुरेपूर फळ प्राप्त झालं. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून येशू आपल्याला सल्ला देत आहे, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार लावून घे. खोलीत जा आणि दार लावून घे. हे येशूने का सांगितलं माहीत आहे? याचा अर्थ असा आहे, जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला उभे राहता किंवा गुडघे टेकता किंवा बसता, जी काही तुमच्या शरीराची अवस्था आहे, पण जेव्हा तुम्ही प्रार्थनेसाठी देवासमोर येता तेव्हा तुम्हाला फक्त देवच दिसला पाहिजे, बाकी कोणी दिसता कामा नये. खोलीत जा आणि दार बंद कर. म्हणजे काय? आता तर आपण सगळे सार्वजनिक रूपाने एकत्रित प्रार्थना करतोय, मग ही देवाला मान्य नाही का? ही पण मान्य आहे. पण तुमच्यापैकी किती जणांनी आत्मिक रीतीने दार बंद केलं आहे जगासाठी? किती जण प्रार्थना सुरू होते त्यावेळेला फक्त हृदयातून देवाकडे बघत आहे आणि किती जण आजूबाजूला बघत आहेत? किती जण खूप काही विचार करत आहेत? म्हणजे तुम्ही आत्मिक रीतीने हृदयाचं दार जगासाठी बंद केलेलं नाही. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार बंद करून आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा फक्त फक्त आणि फक्त तुम्हाला देवच दिसला पाहिजे. तुमचा केंद्रबिंदू देव असला पाहिजे. तुमचं लक्ष देवाकडे असलं पाहिजे. तुमचं संपूर्ण मन देवाकडे असलं पाहिजे. बाकी कोणत्या गोष्टी तुम्हाला दिसायला नकोत, बाकी कोणते विचार तुमच्या डोक्यात यायला नकोत आणि बाकी कुठे तुमचं मन भटकत राहायला नको, इतर कुठे तुमचं लक्ष जायला नको. म्हणून येशूने एवढ्या स्पष्ट शब्दात सांगितलं, खोलीत जा आणि दार लावून घे आणि आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. हालेलुया, हालेलुया. तुम्ही घरी व्यक्तिगतपणे म्हणजे एकटे प्रार्थना करत असा किंवा कौटुंबिक प्रार्थना करत असता आपल्या कुटुंबासह, किंवा इथे प्रार्थना घरात येता तेव्हा एवढ्या लोकांच्या जमावामध्ये तुम्ही प्रार्थना करत असाल, जेव्हा जेव्हा प्रार्थना करता तेव्हा तेव्हा जगासाठी मनाचं दार बंद करून देवाकडे लक्ष लावलं पाहिजे. फक्त देवच आपल्याला दिसला पाहिजे. लक्षात ठेवा, जी प्रार्थना आणि ज्या प्रार्थनेद्वारे आपण देवाशी जोडले जातो तीच प्रार्थना फलदायी होते. आणि ज्या प्रार्थनेद्वारे आपण देवाशी जोडले जात नाही ती प्रार्थना निष्फळ होते. आणि असली निष्फळ प्रार्थना करून आपण वेळ तरी का वाया घालवावा?
हालेलुया, 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 हालेलुया. खूप वेळेला तुमच्या शरीराची किंवा मनाची पण अवस्था अशी असेल की आज प्रार्थना करायला मन होत नाही आहे, प्रार्थना करायलाच वाटत नाही आहे. पण अशा वेळेला पण तुम्ही तुमच्या शरीराला बसवता तिकडे प्रभूच्या उपस्थितीमध्ये, डोळे बंद करता आणि तुम्हाला काही बोलायला वाटत नाही आहे, कारण तुमचं मन नाही आहे, तुमची इच्छा होत नाही आहे, आणि तरी पण तुम्ही डोळे बंद करून प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसून आहात. तर मी तुम्हाला सांगते, हे जे तुमचं वागणं आहे ना, ही पण तुमची एक प्रार्थना आहे, आणि ही पण तुमच्या जीवनामध्ये फळं आणणार. म्हणजे काय होईल, देवाची कृपा तुमच्या आत्म्यामध्ये वाहायला लागेल. प्रत्येक योग्य प्रार्थनेनंतर आपल्या हृदयात देवाची कृपा येते आणि ती कृपा आपल्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते. जो खरी प्रार्थना करतो, खरी प्रार्थना, त्याच्या चेहऱ्यावरून दिसते की देवाची कृपा याच्या जीवनात वाहत आहे. आणि जे ढोंगी असतात ना, ते म्हणतात आम्ही 3-3 तास प्रार्थना करतो. मी एका तरुण मुलाचं उदाहरण अनेक वेळा दिलेलं आहे. तो मला सांगायचा, मला प्रभूमध्ये वाढायचं आहे, तर मी काय केलं पाहिजे. मी रोज 3 तास प्रार्थना करतो, रोज 3 तास प्रार्थना करतो. मी त्याला म्हटलं, तू 3 तास रोज प्रार्थना करतो? तो म्हणतो हो. परत विचारलं, हो. तिसऱ्यांदा विचारलं, तो म्हणतो हो. मी रोज रात्री 9 ते 12 3 तास प्रार्थना करतो. माझ्या घरात रूममध्ये जातो, दार बंद करतो, 3 तास मी बाहेर उतरत नाही, 3 तास मी प्रार्थना करतो. त्याने 3 वेळेला हो उत्तर दिल्यानंतर मी थोडे हसले आणि त्याला म्हटलं, तुझ्या तोंडाकडे बघून मी अजिबात विश्वास ठेवणार नाही की तू 3 तास प्रार्थना करतो. जो माणूस 3 तास प्रार्थना करतो आणि ती पण रोज 3 तास, त्याचा चेहरा जसा तुझा आहे तसा असणार नाही. देवाची कृपा तुझ्या चेहऱ्यावर मला दिसतच नाही आहे, आणि रोज 3 तास प्रार्थना करणारा माणूस असा कसा असू शकतो. म्हणजे तुम्ही असा काही समज नका करू, काळा माणूस गोरा होतो, असं काही नाही. सुंदर प्रार्थना करणारे सावळे लोक पण देवाच्या कृपेने एवढे भरून जातात की ते गोऱ्या लोकांपेक्षा पण चांगले दिसतात. ही देवाच्या कृपेची ताकद आहे. मी त्याला म्हटलं की तुझ्यावर सगळे विश्वास ठेवतील, पण मी नाही ठेवणार, कारण तुझ्या तोंडाकडे बघून मी सांगेन तुझ्या जीवनात देवाची कृपाच नाही आहे, तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय आणि तू मला काय सांगतोय. नंतर त्याची आई होती, तिला मी बोलावलं. मी म्हटलं की तुमचा मुलगा म्हणतोय की 3 तास रोज प्रार्थना करतो, खरं आहे का? आईने मस्त उत्तर दिलं. आई म्हणते, जातो तर खरा 3 तास खोलीमध्ये, काय करतो आम्हाला काय माहिती. म्हटलं आई सोबत राहते, तिलाच भरवसा नाही मुलाचा. म्हणजे काय सांगा, मुलाचं वागणं पण असं काहीतरी असेल की आईलाच भरवसा नाही आहे. मुलगा जर घरी चांगलं वागत असेल, वचनानुसार वागणारा असेल, देवाच्या नियमात राहणारा असेल, तर आई असं बोलली असती का मला? तिने काय सांगितलं असतं, हो रोज जातो 3 तास, रोज 3 तास आमचा मुलगा प्रार्थना करतो. तिने पण मोठ्या आनंदाने सांगितलं असतं, पण तिने पण मला असं भारी उत्तर दिलं. बोलते 3 तास कडी लावून आतमध्ये बसलेला तर असतो, पण काय करतो आम्हाला काय माहिती, खरंच प्रार्थना करतो की अजून काही करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लक्षात ठेवा, ढोंगी प्रार्थना आणि हृदयातून आलेली खरी प्रार्थना यामध्ये फार मोठा अंतर आहे. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, मिरवण्यासाठी किंवा स्वतःचीच प्रशंसा करून घेण्यासाठी असली प्रार्थना करणारे स्वतःचंच नुकसान करून घेतात. कारण ते अशा प्रार्थनेद्वारे देवाशी कधीच जोडले जात नाहीत, कधीच नाहीत. ते देवाशी जोडले जाऊ शकत नाहीत. आपल्या प्रार्थना केंद्रामध्ये सेवा करणारा एक तरुण मुलगा होता पुष्कळ वर्षांपूर्वी. तो इथे दिवसभर काही काम करायचं नाही. निवासी शिबिरामध्ये त्याला संध्याकाळी आजारमुक्तीची प्रार्थना घ्यायची असायची. ज्या दिवशी त्याची प्रार्थना असायची त्या दिवशी दिवसभर तो काही काम करायचं नाही. तो त्यांच्या डॉमेटरीमध्ये राहून अख्खा दिवस हालेलुया, 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 हालेलुया करत राहायचा. निवासी शिबिरामध्ये लोक असायचे, जेवण वाढायला, खुर्च्या उचलायला, खुर्च्या लावायला, अनेक गोष्टीसाठी गरज लागायची. त्याला आम्ही बोलावलं की त्याचं उत्तर असायचं, नाही नाही नाही, मी येणार नाही, मी एक दिवस दिनकरण बनणार आहे, मी दिनकरण बनणार आहे.
आणि म्हणून तो सेवेला येत नसे. आणि अख्खा दिवस आम्ही ऐकायचो, पण प्रार्थना करायचा तो, हालेलुया 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 हालेलुया, मध्येच गाणी बोलेल, मध्येच देवाची स्तुती करेल, दिवसभर त्याचं चालू असायचं. आज कुठे आहे सांगा? आज दिनकरण तर झालाच नाही, पण एक छोटा दास पण नाही झाला. आज तो कार्पेंटर आहे. ढोंगी प्रार्थना आणि खरी प्रार्थना, ढोंगी प्रार्थना आणि खरी प्रार्थना यामध्ये फार मोठं अंतर आहे, लक्षात ठेवा. उगाच येशूने नाही सांगितलं की तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा आपला मोठेपणा करण्यासाठी काही करू नका. हृदयातून प्रार्थना करा. ढोंगी प्रार्थना आम्हाला देवाशी जोडत नाही आणि ढोंगी प्रार्थनेचं आम्हाला देवाकडून काहीही प्रतिफळ मिळत नाही, कारण देव म्हणतो ही प्रार्थना मी ऐकलीच नाही आहे, या प्रार्थनेबरोबर माझं तुझं काही नातंच नाही आहे. पण जी हृदयातून प्रार्थना येते त्या प्रार्थनेविषयी मी तुम्हाला म्हटलं की जर कधी अशी अवस्था आहे की तुम्हाला तोंडातून शब्द पण काढवत नाही आहे, तुम्ही थकला आहात आणि किंवा एखादं दुःख तुमच्या जीवनात आलेलं आहे आणि तोंडातून शब्द पण निघत नाही, त्या स्थितीत पण तुम्ही जर नम्रपणे देवाच्या उपस्थितीत बसून राहिलात तर तुमचे शब्द म्हणजे तोंडातून शब्द निघाले नाहीत, पण तुमचं हृदय देवाला समजतं आणि ती असली प्रार्थना पण देवाची मोठी कृपा आपल्या जीवनामध्ये आणतं. हालेलुया 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 हालेलुया. खरी प्रार्थना करा, खरी प्रार्थना, ज्या प्रार्थनेद्वारे आपल्याला प्रतिफळ मिळणार, ज्या प्रार्थनेद्वारे आपल्याला उत्तर मिळणार. काही जण प्रभूमध्ये येतात, वाढतात आणि काही काळ गेला की दुसऱ्यांना सल्ला द्यायला लागतात. मला देवाने संदेश दिला तुझ्या जीवनात असं आहे, मला देवाने संदेश दिला तुझ्या जीवनात तसं आहे. या प्रार्थना घरात पण पुष्कळ वेळा असं घडलेलं आहे. आणि जे दुसऱ्यांना संदेश देतात ना की मला देवाने असा संदेश दिला, मला देवाने तसा संदेश दिला, हे लोक नंतर मात्र कुठे दिसेनासे होतात. देवाच्या राज्यात ते कुठे दिसतच नाही आहेत. लक्षात ठेवा, सैतान अनेकांना फसवतो. सुरुवातीला आपण सगळेच चांगले असतो, सगळेच आपण नम्र असतो, कारण आपण देवाला शरण आलेलो असतो. एकदा देवाने आपल्यावर दया केली आणि आपण दुःखातून, संकटातून आणि मुख्य म्हणजे पापातून मुक्त झालो की आपण मोकळे होतो, हलके होतो. आणि जेव्हा आपण मोकळे होतो ना त्यावेळेला तिथे एक धोका असतो. आपण मोकळे झाल्यानंतर पवित्र आत्म्याच्या स्वाधीन आपलं जीवन करणं फार गरजेचं असतं. याच पॉईंटवरती अनेक जण आयुष्यामध्ये आपटतात. जेव्हा देव आम्हाला पापांची क्षमा करतो आणि आमच्या जीवनावरचा हा भार निघून जातो, आम्ही बंधमुक्त होतो, भारमुक्त होतो, मोकळे होतो, हलके होतो, तेव्हा आम्हाला गरज आहे लगेचच एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याची की आम्ही पवित्र आत्म्याने भरून जाऊन आमचं जीवन सर्वस्वी पवित्र आत्म्याच्या स्वाधीन करणं गरजेचं आहे. ते जर केलं नाही ना मग आमच्या डोक्यामध्ये खूप काही विचार यायला लागतात. आणि तो विचार घालणारा तो दुष्ट सैतान आहे, जो आमच्या डोक्यात खूप काही विचार घालतो, चुकीचे विचार घालतो आणि मग आम्ही त्या चुकीच्या गोष्टीत वाढत जातो. आम्हाला त्या दुष्टाचा आवाज देवाचा आवाज वाटायला लागतो. खूप वेळा आमच्या मेंदूतून आलेला आवाज देवाचा आवाज वाटायला लागतो, कारण आम्ही सर्वस्वी पवित्र आत्म्याला आमचं जीवन समर्पण केलेलं नसते, आम्ही पवित्र आत्म्याच्या स्वाधीन झालेलो नसतो. आणि म्हणून आम्ही जसं जहाज वादळामुळे इकडे तिकडे हेलकावं खातं, त्यामुळे कधी इकडचा आवाज कधी तिकडचा आवाज, म्हणजे कधी आमच्या डोक्याचा आवाज कधी सैतानाचा आवाज, असं आम्ही ऐकत ऐकत आमच्या डोक्याचा गोंधळ करून घेतो आणि आजूबाजूच्या लोकांना पण गोंधळात टाकत राहतो. हालेलुया 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 हालेलुया. विश्वासातलं जीवन जेवढं चांगलं आहे तेवढंच ते सावधगिरीने पण जगणं गरजेचं आहे. आम्ही प्रभू येशूला ओळखल्यानंतर, पापक्षमा मिळवल्यानंतर सावधगिरीने वागणं गरजेचं आहे. आम्ही आमचं जीवन संपूर्णपणे पवित्र आत्म्याच्या स्वाधीन केलं पाहिजे. आमचं चालणं, बोलणं, वागणं सगळं काही देवाला पसंत असं असलं पाहिजे. आणि त्यातील प्रार्थना ही फार महत्त्वाचा भाग आहे. आपल्या आत्मिक जीवनातला प्रार्थना हा महत्त्वाचा भाग आहे. यातच जर ढोंगीपणा आला तर आपण आपलं स्वतःचं पूर्णपणे नुकसान करून घेऊ. हालेलुया हालेलुया
हालेलुया. आता तुम्ही इथे नियमितपणे प्रार्थनेला येता. तुमच्यापैकी प्रत्येकजण खऱ्या अर्थाने देवासाठी येतो का? आपलं आत्मपरीक्षण करा. खूप वेळेला असं होते, एखादा तरुण मुलगा एखाद्या मुलीसाठी प्रार्थनेला येतो, एखादी मुलगी एखाद्या मुलासाठी प्रार्थनेला येते, म्हणजे तिकडे गेल्यानंतर भेट होईल. इकडे भेट होते ना एकमेकांची. असे पण आहेत. काही तरुण मुली इथे मुलगा तिला आवडणारा मुलगा प्रार्थनेला येतोय म्हणून ती प्रार्थनेला येते. काही मुलगे यासाठी येतात की त्याला आवडणारी मुलगी इथे प्रार्थनेला येते. आणि मग प्रार्थनेत हालेलुया हालेलुया हालेलुया. तुम्ही मला सांगा, हे लोक देवाशी जोडले जातात का? यांना प्रतिफळ मिळणार का? आणि ही कॉमन गोष्ट आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. या पलीकडे पण खूप गोष्टी आहेत. काहींचे काही पर्सनल इंटरेस्ट असतात. माझं काम करून देणार एक व्यक्ती इकडे आहे, इकडे आल्यावर माझी त्याची भेट होते, मग माझं काम होईल. काही लोक यासाठी येतात. इथे प्रार्थनेला आलेले लोक मेंढरं बनलेली असतात. त्यांना फसवून पैसे काढणं सोपं असते. त्यांना फसवून पैसे काढणं सोपं असतं. आता अलीकडेच आपल्या केंद्रात एक प्रकार घडला. एक तरुण मुलगा आमच्या एका बंधूला म्हणतोय, मला अर्जंट गरज आहे 1000 रुपयाची माझ्या अकाउंटमध्ये, मला माझ्या अकाउंटला 1000 रुपये ट्रान्सफर कर, मी तुला कॅश देतो कारण मला अर्जंट गरज आहे. त्याने बिचाऱ्याने याच्या अकाउंटला 1000 रुपये टाकले आणि त्याला सांगितलं 1000 रुपये दे. तो म्हणतो थांब हां, मी जरा आईकडे मागून येतो. फरार. तो पुन्हा आला नाही इकडे. हो, म्हणून येशूने ढोंगी शब्द वापरला आहे. देवाच्या राज्यात कोण कशासाठी येतं? सगळी मेंढरं नसतात, काही लांडगे पण असतात, पण ते मेंढरांच्या कपड्यात असतात. आणि म्हणून मेंढरांचे कपडे घातल्यामुळे बाहेरून ते मेंढरूच दिसतात, पण आतून लांडगे असतात. सांभाळा. स्वतः पण आपल्याला तसं बनायचं नाही आहे आणि अशा लोकांपासून स्वतःला सांभाळायचं पण आहे. ढोंगी प्रार्थना करू नका. तुम्ही जर ढोंगी हेतूने, दिखाऊसाठी किंवा तुमच्या काही स्वार्थी हेतूने प्रार्थनेला येत आहात तर तुमच्या प्रार्थनेला काही यश येणार नाही, देवाकडून प्रतिफळ मिळणार नाही. खरी प्रार्थना, मनापासून झालेली प्रार्थना, हृदयातून आलेली प्रार्थना आपल्याला देवाशी जोडते आणि हीच प्रार्थना आपल्या जीवनामध्ये देवाच्या कृपेचा वर्षाव करते. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने सांगितलेलं हे सत्य नीट समजून घ्या. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. प्रार्थना करताना जर तुमचं मन देवाकडे लागलं असेल, प्रार्थना करताना तुम्हाला फक्त देवच दिसत असेल, बाकी काही दिसत नाही आहे, बाकीकडे तुमचं मन नाही आहे, तुमचं मन फक्त देवाकडे लागलेलं आहे, तर खात्रीने, निश्चितपणे, पक्का देव तुम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर देणार. येशू म्हणतोय तुझा गुप्तदर्शी पिता. त्याला गुप्तदर्शी म्हटलं आहे कारण आमचा बाप जो स्वर्गात आहे तो कोणाला दिसत नाही आहे, म्हणून त्याला गुप्तवासी पिता म्हटलेलं आहे. हा गुप्तवासी पिता तुला तुझ्या प्रार्थनेचं प्रतिफळ देईल. हालेलुया 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 हालेलुया. मोठी मोठी लांबलचक वाक्य बोलून आणि भारी भारी शब्द वापरून प्रार्थना करायची गरज नाही आणि तुमच्या समस्या देवाला सगळं वर्णन करून सांगायची गरज नाही. तुम्ही किती वाजता बस पकडली, किती तास प्रवास केला, प्रवासात कोण कोण भेटलं, काय काय बोललं, हे काही सगळं सांगायची गरज नाही आहे. देवाला सगळं माहिती आहे. तुमच्या गरजा काय आहेत हे तुम्ही मागण्याआधीच तुमचा पिता जाणून आहे असं पण येशूने सांगितलं आहे. म्हणून तुमची प्रार्थना, तुम्ही देवाकडे जे काही मागता ते योग्य शब्दात मागावं आणि आपण जास्त वेळ देवाचे आभार मानावेत, देवाला धन्यवाद द्यावेत. हृदयातून प्रार्थना करा, देवाचे आभार माना की देवाकडे काही मागा. जे काही कराल हृदयातून करा. जर तुमचं मन देवाशी जोडलं गेलं तर ती प्रार्थना अजिबात निष्फळ होणार नाही. त्या प्रार्थनेचं देव तुम्हाला उत्तर देणार म्हणजे देणार. हालेलुया हालेलुया. ढोंग्यासारखी
दिखाऊपणासाठी किंवा एखाद्या स्वार्थी हेतूने अशा रीतीने प्रार्थना करू नका. येशूच्या शब्दात पूर्ण मन देवाकडे लावून प्रार्थना करा. आपल्या खोलीत जाऊन दार लावून घेऊन गुप्तवासी पित्याची प्रार्थना करा. म्हणजे पूर्ण मन देवाकडे लावून प्रार्थना करा. म्हणजे या प्रार्थनेचं देव तुम्हाला पूर्ण प्रतिफळ देईल आणि तुमचं जीवन देवाच्या आशीर्वादाने भरून जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर मेंढपाळ माझा
रे त्याची प्रीती, मजवर रे त्याची प्रीती, मजवर रे त्याची प्रीती. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. त्याच्या महान प्रेमाबद्दल, दयेबद्दल अंतकरणातून त्याचे आभार म्हणा. मोठ्या आवाजात त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. आपले डोळे बंद ठेवा. हृदयाने प्रभूला बघा. तो किती चांगला आहे, किती प्रेमळ आहे, किती सामर्थ्याने भरलेला आहे. बघा त्याच्याकडे. जेव्हा तुम्ही त्याला ओळखाल तेव्हा तुमच्या हृदयातली भीती निघून जाईल, तुमच्या हृदयातली चिंता निघून जाईल. घाबरू नका, अस्वस्थ होऊ नका. तुमचे आजार, तुमचे क्लेश, तुमची संकट, तुमच्या समस्या सर्व काही प्रभूच्या हातात द्या. तुम्ही माणसासमोर नाही, जिवंत देवासमोर उभे आहात. तो तुम्हाला ओळखतो, तुमच्यावर प्रेम करतो, तुमची काळजी घेतो. म्हणून आपलं सगळं ओझं त्याच्या हातात द्या आणि त्याच्या प्रेमाकडे बघा. त्याचं प्रेम किती मोठं आहे. आकाशाहून उंच, समुद्राहून खोल. तो आपल्यासाठी मानव बनून या जगात आला. आपल्याला वाचवण्यासाठी त्याने क्रूसावर स्वतःचं अर्पण केलं. त्याने आपली पापं घेतली, आपले आजार, आपली दुःख, आपले सगळे शाप प्रभू येशूने स्वतःवर घेतले. तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. त्याने आपल्याला पण ही आशा दिली आहे की आपण सदा सर्व काळ त्याच्यासोबत जिवंत राहणार आहोत. त्याच्या अनंत प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याला बसलेल्या माराने आपल्याला आरोग्य प्राप्त झालं आहे. त्याने वाहिलेल्या रक्ताने आपल्याला पाप क्षमा मिळाली आहे आणि आपल्यासारख्या पाप्यांसाठी अनंत जीवनाचं दार उघडं झालं आहे. प्रभूला धन्यवाद द्या. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा. हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलंस, मला नवीन जीवन दिलंस, मला बरं केलंस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. आणि आता प्रभू समोर आपलं हृदय उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कुणाविषयी राग आहे, तुम्ही कुणाचा द्वेष करत आहात, कुणाबद्दल मनात कटुता भरली आहे, त्या सगळ्यांना क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. देव आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा करतो, पण ही त्याची आज्ञा आहे की आपण आधी दुसऱ्यांना क्षमा केली पाहिजे. अशा लोकांची आठवण करा ज्याने तुम्हाला त्रास दिला, छळ केला, अपमान केला, विश्वासघात केला, फसवणूक केली, बदनामी केली, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा. कदाचित ते तुमच्या घरचेच लोक असतील किंवा शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, शाळेतील किंवा कॉलेजमधील शिक्षक किंवा इतर कोणीही असतील. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. सगळा राग, द्वेष, कटुता त्यांच्याबद्दल तुमच्या मनात जी आहे ती काढून टाका. क्षमा करा, सगळ्यांना क्षमा करा, क्षमा करा. टच टच टच. आणि आता नम्रपणे आपली स्वतःची पापं कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं,
लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, अत्याचार करणं, फसवणूक करणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, शिव्याशाप, निंदा नालस्ती, चेष्टा मस्करी कबूल करा. बहिणींनो, तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल. भावांनो, तुम्ही बायकोवर खरं प्रेम केलं नसेल, तिला मारलं असेल, अपमान केला असेल. मुलांनो, तुम्ही आईवडिलांचं ऐकत नसाल. कबूल करा. तुम्ही आपल्या वृद्ध आईवडिलांचा, सासू सासऱ्यांचा सन्मान केला नसेल, त्यांच्यावर प्रेम केलं नसेल, त्यांचा स्वीकार केला नसेल. देवाला सगळं माहिती आहे. तुमच्या जीवनातली गुप्त पापं देखील कबूल करा. प्रभू समोर सगळं काही उघड आहे. आपली पापं पदरी घ्या. त्याला सांगा, हे प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी रडा आणि पश्चाताप करा. देवाला पश्चातापी हृदय आवडतं. पश्चाताप करा, पश्चाताप करा, पापांचा पश्चाताप करा. प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, खूप पापं मी केली आहेत, मला दुःख होतं आहे, वाईट वाटतं आहे, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता पापांची प्रभूजवळ क्षमा मागा. आपल्या पाप क्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आपल्यासाठी त्याने त्याचं रक्त ओतलं आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा. आपले दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू, दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर. प्रभू, मला क्षमा कर. आणि आता पूर्ण विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. प्रभू येशू त्याचा पवित्र हात पुढे करून तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देव.
ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद येवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देवो. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देवो. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत. जे व्यसनाधीन आहे ते व्यसनमुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतरच्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी अजूनही प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूला स्वीकारून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.